हाय फ्रेंड्स, मी मनीषा स्टिच स्टाईल विथ फॅशनमध्ये सगळ्यांचं स्वागत करत आहे। चला तर मग व्हिडिओला करूया सुरुवात। आज आपण एक पार्टीवेअर ब्लाउज पाहणार आहोत। त्यासाठी आपण एक पेपर घेतलेला आहे। आपण मापे पाहूया ब्लाउजची। पूर्ण उंची 13.5 इंच आहे, छाती 36 इंच आहे, कमर 30 इंच, शोल्डर 14 इंच आणि बाहीची लांबी 12 इंच आणि बॉटम 5.5 इंच। आपण सुरुवातीला फ्रंटच्या भागाचं कटिंग पाहणार आहोत। एक रेष आखून घेऊया। उंची ते आपण 13.5 इंच घेतलेले आहे। यामध्ये कुठल्याही प्रकारचं मार्जिन घ्यायचं नाही, कारण आपण 3 इंचाची फ्रिल लावणार आहोत। शोल्डर आपली 14 इंच आहे, त्याचं निम्म करून घेऊया आणि त्यामध्ये शिलाई मार्जिन घेऊया। इथे मी 7.2 घेत आहे। मुंडा इथे 36 साईजसाठी 7 इंच घेतलेला आहे। कमर 30 इंच आहे, त्याचा चौथा भाग 7.5 इंच आहे आणि 1.5 इंच मार्जिन घेऊया। चेस्ट 36 इंच आहे, 9 इंच घेऊया चौथा भाग आणि त्यामध्ये अर्धा इंच लूजिंग घेऊया, म्हणजे 9.5 इंच वर घेऊया रेष आणि 1.5 इंच मार्जिन घेऊया। पट्टीच्या साहाय्याने ते आखून घेऊया। गळ्याची रुंदी ते 3.2 घेत आहे। 3.5 ही घेऊ शकता किंवा 3 इंच ही घेऊ शकता। उंची ही 3 इंचच घेतलेली आहे। पुढील गळ्यासाठी आकार देण्यासाठी 1 इंच आत घेऊन त्याला गोल आकार देऊन घेऊया। शोल्डरला उतार देण्यासाठी अर्धा इंच घेऊन तिरपी रेष मारूया आणि तिथून खाली मुंड्याचे निम्मे करून आत अर्धा इंच घेऊया आणि मुंड्याला गोल आकार देऊन घेऊया। टक्स पॉइंट इथे 9 इंच आहे, त्यात अर्धा इंच मिसळून 9.5 इंच वर घेऊया टक्स पॉइंट आणि खालून 1.5 इंच वर घेऊया गळ्याला आकार देण्यासाठी। वरच्या बाजूलाही 1.5 इंच वर रेष आखून घेऊया आणि गळ्याला आकार देऊन घेऊया पुढील। पूर्ण भाग आता कट करून घेऊया। इथे आपण कट करून घेतलेला आहे आणि आता पुढचा भागही आपण कट करून घेऊया। अशा प्रकारे आपण कट करून घेतलेला आहे। आता पुढील भाग घेऊन तो पेपरवर आहे तसा आखून घेऊया। त्याचा टक्स पॉइंटची रेषा आखून घेऊया। त्या भागाला बाहेरील बाजूला अर्धा इंच आपण शिलाई मार्जिन घेऊया। आता आपल्याला इथे टक्स देण्यासाठी आपण 1 इंच एक्स्ट्रा घेणार आहोत। ते टक्स पॉइंटच्या रेषेच्या पुढे 1 इंच घ्यायचं आणि त्याला आकार देऊन घ्यायचा।
ते आता आपण कट करून घेऊया. टक्स देण्यासाठी छातीचा 10वा भाग घेऊया 3.6 आणि तशीच रेष सरळ मारून घेऊया. टक्स इथे आपल्या 1 इंचाचा आहे. दोन्ही बाजूला अर्धा अर्धा इंच घेऊन रेष आखून घेऊया. टक्ससाठी आपण छाट मारून घेऊया. दुसऱ्या बाजूलाही सेम तसंच करून घ्यायचं टक्स. पुढील भाग आता तयार झालेला आहे आपला. आता पुढील गळ्याला आपण आकार देणार आहोत. त्या आकारासाठी 2 इंच अंतरावर रेष आखून घेऊया. अर्धा इंच घेऊन पेपर दुमडून त्याला आकार देऊन घेऊया. अशा प्रकारे आपण हा गळा तयार करणार आहोत. पुढील भाग अस्तरच्या कपड्यात ठेवून आहे तसं पूर्ण कटिंग करून घ्यायचं. त्यात मार्जिन घ्यायचं नाही कुठल्याही प्रकारचं. तसेच दुसऱ्याही पुढील भागाला तसंच सेम करून घ्यायचं. त्यात मार्जिन घ्यायचं नाही. आपण घेतलेलं आहे कट करताना. तेही कट करून घेऊया. आता बाहीसाठी आपण अर्धा इंच रेष आखून घेऊया. बाही आपली 12 इंचाची आहे. आपण 3 इंचाची फ्रिल घेणार आहोत. मग 9 इंच आणि अर्धा इंच मार्जिन घेऊन 9.5 इंच रेष आखून घेऊया. उतार देण्यासाठी आपण 3 इंचावर रेष आखूया. आपला बाही कटिंगचा व्हिडिओ अपलोड झालेला आहे, तुम्ही पाहू शकता. त्यामध्ये सविस्तर बाही कटिंग सांगितलेलं आहे. बॉटम इथे 5.5 इंच घेऊन 1.5 इंच मार्जिन घेतलेलं आहे आणि रेष आखून घेतलेली आहे. बाहीला आकार देऊन घेऊया. आता पाठीमागचा भाग आपण कट करूया. त्यासाठी एक सरळ रेष आखून घेतलेली आहे. इथे मी अस्तर दुमडून घेतलेला आहे. आपली पाठीमागे हुक येणार आहेत पाठीच्या भागची, त्यासाठी अर्धा इंचावर एक रेष आखून घेऊया. पूर्ण उंची 13.5 इंच आहे. त्यामध्येही कुठल्याही प्रकारचं मार्जिन घ्यायचं नाही. रेष आखून घेऊया. शोल्डर 7.2 घेऊया. मुंडा पण इथे 7 इंचच घेतलेला आहे. चेस्ट 9 इंच अर्धा इंच लूजिंग देऊन 1.5 इंच मार्जिन घ्यायचं. कमर इथे 30 इंच, त्याचा चौथा भाग घेऊन 1 इंच टक्स पॉइंट आणि 1.5 इंच मार्जिन घेऊन रेष आखून घेऊया. शोल्डरला अर्धा इंचाचा उतार देऊन घेऊ. गळा रुंदी 3.2 घेऊया. गळ्याची उंची 2.5 इंच घेतलेली आहे. आकार देऊन घेऊया. इथे गळ्याला आकार देण्यासाठी आपण वरील बाजूला 2 इंच घेतलेला आहे आणि खालून 3 इंच आणि त्याची रुंदी गळ्या एवढी म्हणजे 3.2 एवढीच घ्यायची आणि रेष आखून घ्यायची. गळ्या शोल्डर पट्टीचं ही रेष तिरपी आखून घ्यायची. त्याचं निम्म करायचं आणि निम्म्यापासून आपण आकार देऊन घ्यायचा. तसेच आपला मुंडा व्यवस्थित आहे का ते तपासून पाहायचं. पुढील भाग आपला 8.2 आहे मुंडा. पाठीमागचा भाग ही तसाच आला पाहिजे 8.2. थोडं कमी पडतंय, मग वरच्या साईडला थोडं वाढवून घ्यायचं जेवढं कमी पडतं तेवढं आणि रेष आखून घ्यायची.
आणि बरोबर येतंय का ते तपासून पाहायचं. इथे आपलं बरोबर 8.2 येतंय. इथे गळ्याला आकार देण्यासाठी अर्धा इंच आत रेष आखून घेऊया आणि त्याचा मध्य करून घेऊया. त्याच्या बाहेर 1 इंच घेऊन गळ्याला आकार देऊन घेऊया. इथे आपण गळ्याला गोल आकार देणार आहोत. हे पूर्ण आता कट करून घेऊया. इथे आपलं पूर्ण कटिंग झालेलं आहे. आता हे मी ब्लाउज पीसवर ठेवून कट केलेला आहे पूर्ण भाग. आणि फ्रिलसाठी पट्ट्या तयार करून घेतल्या आहेत. ही पट्टी आपली 3.5 इंचाची आहे. आता पुढील गळ्यासाठी आपण कॅनव्हास पेपरवर आकार काढून घेऊया. इथे कॅनव्हास पेपर मी दुमडून घेतलेला आहे. त्याच्या 4 घड्या केलेल्या आहेत. त्याची लांबी आपण 2 इंच घेणार आहोत आणि रुंदी 1 इंच, मग एका बाजूला अर्धा इंच घेऊन आकार देऊन घेऊया आपण. आणि बाहेरील बाजूला 1 इंच घेऊन कट करून घेऊया कॅनव्हास. बाहीसाठी पण आपण सेम हाच आकार घेणार आहोत. त्यासाठी कॅनव्हास पेपर मी दुमडून घेतलेला आहे आणि त्याचे 4 भाग केलेले आहेत. आता दोन्ही बाहीचं घ्यायचं म्हटल्यावर 8 भाग होणार. त्याचीही लांबी मी 2 इंच घेतलेली आहे आणि रुंदी 1 इंच, म्हणजे एका बाजूला अर्धा इंच येईल. आणि त्याचा आकार काढून घेऊया. अशा प्रकारे आपण कॅनव्हास पेपर तयार केलेला आहे. आता पुढील भाग घेतलेला आहे आपण, त्यावर पाइपिंग लावून घेऊया. इथे पाइपिंग लावून घेतलेली आहे ती ब्लाउज पीसाच्या सरळ भागावर ठेवून घेऊया. अस्तरचा भाग उलटा ठेवायचा आहे आणि टिप टाकून घ्यायची. इथे टिप घेतलेले आहे टाकून. आता त्याला टक्स घेऊया, छाट मारूया, म्हणजे हा गळा तयार करताना कुठल्याही प्रकारच्या चुन्या येत नाहीत आणि गळा व्यवस्थित तयार होतो. सरळ करून घेऊया गळा. अशा प्रकारे आपला असा सुंदर असा गळा तयार झालेला आहे आणि व्यवस्थित सरळही होतो छाट मारल्याने. आता आपण टिप टाकून घेऊया. टिप टाकून घेतलेली आहे. आता पुढचा भाग दुसरा घेऊया. पुढील भाग त्याचा मध्य करून घेऊया, दोन्ही अस्तरचं पण आणि ब्लाउज पीसाचा पण. आणि तो अस्तर ब्लाउज पीसावर व्यवस्थित ठेवून तो जोडून घ्यायचा. ते जोडून घेतलेला आहे आणि टक्सही टाकून घेतलेला आहे. गळ्याच्या बाजूला 2 इंच खाली घेऊन ते पिकोही मी करून घेतलेला आहे, म्हणजे धागे निघत नाहीत. कॅनव्हास पेपरवर जो आकार काढून घेतलेला आहे त्याचा बरोबर मध्य करून घ्यायचा आणि व्यवस्थित तो ठेवून त्यावर टिप टाकून घ्यायची. इथे टिप टाकून घेतलेली आहे मी आणि तिथे छाट मारून घेऊया. तो सरळ करून घेऊ गळा. आतील बाजूला हातशिलाई करून घेऊया. अशा प्रकारे गळा तयार झालेला आहे सुंदरसा. दोन्ही भाग आता जोडून घेऊया. आता पाठीमागचा भाग घेतलेला आहे त्यावर पाइपिंग लावून घेऊया आपण.
इथे पायपिंग लावून घेतलेले आहे आणि पिसाचा सरळ भागावर अस्तर उलटा ठेवून टिप मारून घेऊ। टिप मारून झाल्यानंतर पिसाचा भाग कट करून टाकू आणि छाट मारून घेऊया, म्हणजे सरळ करताना व्यवस्थित सरळ होतो। आणि तो व्यवस्थित आकार बाहेर काढून घेऊया। पेनाने किंवा अंकुचीदार साह्यानेही तुम्ही काढू शकता। आणि गळ्याच्या कडेने टिप टाकून घेऊया। आता टक्स घेऊया तयार करून। टक्ससाठी मी 3.5 इंचवर घेत आहे। इथे आपण टक्स तयार करून घेतलेले आहे दोन्हीही बाजूचे। आता इथं काजपट्टी म्हणजेच आईपट्टी घेऊया ब्लाउजला लावून। इथे दुमडून तयार करून घेतलेली आहे मी। वरील बाजूलाही आपण तयार करून घेऊया। इथे आता आपण पाठीमागे पट्टी लावून घेऊया पाठीची आणि त्याला हात शिलाई करून घेऊया दुमडून। इथे आपण हात शिलाई करून घेतलेली आहे आणि पुढील भागालाही पट्टी लावून हात शिलाई करून घेऊ। आता फ्रिलसाठी आपण चुन्या प्लेटा पाडून घेऊया। फ्रिल कशा तयार करायच्या हे पण आपलं मागील व्हिडिओमध्ये झालेलं आहे। अशा प्रकारे आपण प्लेटा तयार करून घेतलेल्या आहेत। इथे पुढील भागावर आधी प्लेटा लावून घेऊया। इथे आपण फ्रिल तयार करून घेतलेले आहेत। इथे आता पुढील गळ्यासाठी आपण हात शिलाईसाठी पट्टी तयार करून घेतलेली आहे। ती पट्टी लावताना छोट्या छोट्या प्लेटा द्यायच्या, म्हणजे गळा सरळ करताना खेचत नाही किंवा व्यवस्थित सरळ होतो। त्याला छाट मारून घेऊया आणि पाठीमागचा भाग पुढील भागावर ठेवून बरोबर दुमडून घेऊन टिप मारून घ्यायची। इथे मी अर्धा इंचावर टिप मारून घेते। दोन्ही बाजूला तसंच करायचं, दुमडून घ्यायचं आणि टिप मारून घ्यायची। तो सरळ करून पुढचा गळा हात शिलाई करून घ्यायची। आता बाहीसाठी आपण पाइपिंग लावून घेऊया। इथे मी दोन्ही पण बाहींना पाइपिंग लावून घेतलेली आहे आणि त्यावर फ्रिल ठेवून टिप मारून घेऊया। फ्रिलच्या वर अस्तर ठेवून बरोबर तेवढीच टिप मारून घेऊया। ते व्यवस्थित ठेवून घ्यायचं। टिप मारून घेतलेली आहे। अशा प्रकारे आपण सुंदर अशी बाही तयार केलेली आहे।
बाहीला अशा प्रकारे फिनिशिंग पण छान येतं. आता पूर्ण टिप मारून घेऊया आणि अस्तरही जोडून घेऊया. दोन्ही बाही आपण तयार करून घेतलेल्या आहेत. बाहीचा मध्य करून घेऊया आणि वरून 3 इंचावर एक रेष आखून घेऊया. बरोबर ठेवून त्याला टिप मारून घ्यायची. टिप मारताना कॅनव्हास पेपरवर येऊन द्यायची नाही, अस्तरवर मारायची. ती दुमडून आतील भाग कट करून घेऊया आणि छाट मारून घेऊया, म्हणजे सरळ होताना व्यवस्थित होतं. तो व्यवस्थित सरळ करून घेऊया. आणि आतील बाजूला हातशिलाई करून घेऊया. अशा प्रकारे आपण हातशिलाई करून घेतलेली आहे. आता ब्लाउज घेऊन तो व्यवस्थित दोन्ही बाजू सरळ आहेत का बघून घ्यायच्या आणि बाहीचा मध्य घेऊन बाही जोडून घ्यायची. फ्रंटच्या बाजूला फ्रंटच घ्यायचा, म्हणजे बाही उलट सुलट होत नाही. आणि नकाने प्रेस करून घ्यायचं. मी पिको करून घेतलेला आहे बाहीला पूर्ण. आणि फिटिंगसाठी टिप मारून घेऊया ब्लाउजला. फिटिंग देण्यासाठी इथे कमरेचे माप बघूया आपण. इथे आपले माप 35 इंच येत आहे, म्हणजे 5 इंच एक्स्ट्रा येत आहे. म्हणजे एका बाजूला 1.2 येईल. चेस्ट 36 इंच आहे, त्याचा चौथा भाग 9 इंच आणि अर्धा इंच लूजिंग. बॉटम 5.5 इंच आहे आणि टिपा मारून घेऊ. इथे आपलं माप बरोबर 15 इंच, म्हणजे कमर आपली 30 इंच बरोबर आलेली आहे. आणि चेस्ट 9 इंच आणि अर्धा इंच लूजिंग, म्हणजे 9.5 इंचवर बरोबर आलेलं आहे. इथे मी शोची बटन सुद्धा लावलेले आहेत. हा ब्लाउज तुम्हाला कसा वाटला? आवडला असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर जरूर